नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवूया कांदा बटाटा मिक्स भजी। फार छान चवीची ही भजी होतात। नेहमी आपण कांदा वेगळा किंवा बटाटा वेगळा अशी भजी बनवतो, पण आज आपण मिक्स भजी बनवूया। कांद्याचा स्वाद त्याचबरोबर त्याच्यामध्ये बटाट्याचाही स्वाद लागेल। सुंदर चवीची ही भजी होतात, एकदा करून पहा। आतून मऊ आणि वरून अगदी कुरकुरीत अशी ही भजी चटकदार चवदार होतात। चला तर वेळ न घालवता साहित्य कृती पाहूया। 2 मीडियम साईजचे कांदे उभे बारीक पातळ चिरून घेतले। 1 मूठ कोथिंबीर, 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या। छान असं हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। याच्यामध्ये आता आपल्याला 1 बटाटा घ्यायचा आहे। मीडियम साईजचा बटाटा साल काढून घ्या आणि किसून घ्या। बटाटा किसताना मोठ्या किसणीचा वापर करा, म्हणजे असे लांब लांब रेषे त्याचे तयार होतील। आता याच्यामध्ये आपण मसाले घेऊया। पाव चमचा आपल्याला ओवा घ्यायचा आहे। चवीनुसार मीठ घेऊया। 1 चिमूट आपल्याला खायचा सोडा घ्यायचा आहे। अर्धा चमचा आपल्याला कुटलेले धणे घ्यायचे आहेत आणि लागेल असं बेसन पीठ घ्यायचं आहे। जसं जसं लागेल तसं तसं आपण इथं बेसन पीठ घेऊया। कांद्याचा आणि बटाट्याचा ओलसरपणा किती येतोय त्याच्यावरती आपण हे पीठ तयार करायचं आहे। इथे मी थोडंसं बेसन पीठ घेतलेलं आहे। आता त्याच्याबरोबरच आपल्याला पाहूया आपण हे आपलं मिक्सचर तयार झालेलं आहे का भज्यांसाठी। थोडंसं अजून बेसन पीठ आपल्याला लागेल। मी सांगितल्याप्रमाणे जसं लागेल तसं बेसन पीठ घेत राहा। अजूनही हे मिक्सचर आपल्याला कोरडं वाटतंय, तर थोडंसं मी आता इथं पाणी घेते। जर तुम्हाला पाण्याची गरज वाटली तरच पाणी घ्या, जर ओलसर वाटलं मिश्रण तर पाणी घेऊ नका। अगदी थोडंसं पाणी मी घेतलेलं आहे, की जेणेकरून आपल्याला तेलामध्ये भजी टाकायला यायला हवीत। तर इथं पाहूया हे मिश्रण आपलं पाणी टाकून तयार झालं आहे का। मी सांगितल्याप्रमाणे जसं लागेल तसं थोडं पीठ घेत आपल्याला राहायचं आहे। मी थोडंसं आणखीन पीठ घेतलं। त्याच्यामध्ये कलरसाठी थोडीशी एक छोटा अर्धा चमचा हळद घेतली, पाव चमचा हिंग घेतलेला आहे आणि त्याच चमच्याने अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे। आता हे मिश्रण व्यवस्थित आपलं भज्यांसाठी तयार झालेलं आहे। पाहू शकत असाल मिश्रण कसं तयार करायचं। कांदा आणि जे आपण पीठ घेतलेलं आहे, हे पीठ आणि कांदा सगळं एकसारखं व्हायला हवं, की जेणेकरून आपल्याला तेलामध्ये ही भजी टाकायला यायला हवीत। मोकळं किंवा कोरडं मिश्रण तयार न करता थोडंसं चिकटसर ओलसर आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे। आता तेल छान गरम झालेलं आहे आणि तेलामध्ये मी भजी सोडून घेते। पहा इथं अगदी व्यवस्थित अशा हाताच्या साह्याने थोडासा गोल आकार द्या आणि गोल आकार देऊन ही भजी काढून घ्या। फार छान भजी होतात चवीला आणि थोडासा आकार जर आपण गोल दिला तर दिसायलाही छान दिसतात। आणि छान अशी कडकडीत तेलावरती ही मीडियम गॅस ठेवायचा आहे आपल्याला आणि ही भजी तळून घ्यायची आहेत। गॅस फास्ट ठेवू नका किंवा गॅस स्लो ठेवू नका। मीडियम गॅसवरती ही भजी सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची। आतमध्ये बटाटा असल्यामुळे थोडासा ह्या भज्यांना तळायला वेळ लागतो। कांदा भजी असतील तर पटकन तळली जातात, पण बटाट्या भज्याला थोडासा वेळ लागतो। त्याच्यामुळे मीडियम गॅसवरती छान अशी व्यवस्थित ही भजी तळून घ्या। पटकन काढू नका तेलातून, नाहीतर कच्ची राहतील। चांगली खरपूस अशी सोनेरी कलरवरती येईपर्यंत ही भजी तळून घ्या। बटाटा असल्यामुळे मऊसर भजीमध्ये आपण जेव्हा भजी खाताना मध्ये मऊसर लागतात आणि वरून छान कुरकुरीत खमंग लागतात। तर इथं पहा ही आता छान सोनेरी कलरवरती आपण ही भजी तळून घेतलेली आहेत। आता काढून घेऊया। सुंदर चवीची ही भजी होतात। खाऊन पहा, तुम्ही करून पहा। रेसिपी आवडली तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि पाहू शकत असाल खरपूस अशी खमंग कांद्याबरोबर बटाट्याचा स्वाद असणारी कांदा बटाटा मिक्स भजी आपली तयार आहेत। कोणत्याही दुसऱ्या पिठांचा वापर न करता फक्त बेसन पिठामध्ये आपण ही भजी करून घेतलेली आहेत। आता उरलेली भजी आपण काढून घेऊया। 2 मीडियम साईजचे कांदे आणि 1 मीडियम साईजचा बटाटा, याच्यामध्ये कमीत कमी 8 ते 10 ते 12 भजी आपली तयार झाली आहेत। पाहित आता ही भजी काढून घेऊया। थोडंसं भजी काढतानाच मी सांगितल्याप्रमाणे थोडासा गोल आकार द्या आणि मग ही भजी काढून घ्या।
दिसायला छान दिसतात आणि खायलाही छान लागतात. पहा, अगदी उलटपालट करत तेलामध्ये व्यवस्थित खरपूस अशी तळून घ्या. त्याच्याबरोबरच झणझणीत अशा चवीसाठी आपल्याला 1, 2 ते 3 हिरव्या मिरच्या याच तेलामध्ये आपण तळून घेऊया. भज्याबरोबर खायला मिरच्याही फार छान लागतात आणि भज्याची चव झणझणीत लागते. तर इथं पाहत आहे मिरच्याही आपण घेऊया. मिरचीला फक्त तळताना मध्ये कट द्या, नाहीतर मग तेलामध्ये उडायचा संभव असतो. मस्त चवीची ही भजी होतात. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एवढ्या मिश्रणामध्ये कमीत कमी 10 ते 12 भजी आपली तयार झाली आहेत. मीडियम साईजची मी भजी थोडी मोठी मोठी घेतली आहेत. तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही तळून घेऊ शकता. पण मोठ्या भज्यांचा स्वाद छान लागतो, खायलाही छान लागतात, दिसायलाही छान दिसतात. तर इथं पहा, आतून मऊ आणि वरून कुरकुरीत अशी ही कांदा बटाटा मिक्स भजी आपली तयार झाली आहेत. करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडली चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मित्रमैत्रिणींना रेसिपी शेअर करा आणि पुन्हा भेटू अशा छान नवीन अगदी चमचमीत रेसिपीसह. धन्यवाद.